शेवटचं मॅच ना आजच्या दिवसातलं सेमीफायनल नाही. थँक्यू डीजे. काय रे थँक्यू डीजे. एक सुंदर स्पर्धा आणि या सुंदर स्पर्धेचा आजचा हा तिसरा महत्त्वपूर्ण दिवस. खबर ना रे. ध्रुवप्रचे संघ नाणेफेक जिंकतोय, क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि त्यानंतर सुंदर खेळाचं प्रदर्शन पाहायला मिळतं आहे. पहिला वयाला चेंडू केवळ एक धाव निघते, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरतीही एकच धाव निघते. काही वेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूवरती येतोय, एक धाव मात्र ही सहजासहजी पूर्ण असेल, परंतु यावेळेस मात्र चौकार प्राप्त होतोय. चेंडू सुंदररित्या सीमारेषेचं उल्लंघन करतोय, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपलब्ध नव्हता. लंगॉन एरिया चेंडू जातोय, चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करत 4 धावांनी संघाची धावसंख्या ही वाढली जाते आणि सांघिक धावफलक 6 धावांवरती पाहायला मिळतोय. सलामीची जोडी ही मैदानात. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आनंद, हा स्ट्राईक एंडवरती गोविंद ही जोडी. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय तो अमीर, हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस सुंदर चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा निश्चितच असेल. निर्धाव चेंडूची गणना ही धावफलकात केली जाते. रिव्हर्सिपचा आगळा वेगळा फटका मारावा हा प्रयत्न बहुधा खारीज ठरतोय. निर्धाव चेंडूची गणना म्हणजे सांघिक धावफलक 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर स्थिरावतोय केवळ 6 धावांवरती. पुढील चेंडू अमीर याचा. यावेळेस मात्र सन्मान बक्ष करतोय. पहिल्या चेंडूवरती सन्मान देतोय फलंदाज. हलक्या हाताने फटका खेळतोय, म्हणजे चांगल्या चेंडूचा सन्मान करावा, खराब चेंडूवरती मोठा फटका खेळावा, धावांचं पारडं एका मोठ्या धावसंख्येकडे परावर्तित करावं, ही रणनीती बहुधा या दोन्ही फलंदाजांची एका महत्त्वपूर्ण लढतीत पाहायला मिळते. गोलंदाज अमीर पुन्हा एकदा. यावेळेस मात्र मोठा फटका गगनाला गवसणी. चेंडू जवळपास डायरेक्ट चंद्रार म्हणजेच षटकारासाठी चेंडू जातोय. षटकाराच्या साहाय्याने सांघिक धावफलक पुढे सरसावतोय आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावफलक पोहोचतोय तब्बल 13 धावांवरती. डीजे. गोलंदाजी मार्गावरती सागर. याही वेळेस एक मोठा फटका. यावेळेस मात्र कव्हर शॉट डोक्यावरून खेळलेला फटका. वन बाउन्स. चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय. चौकार प्राप्त होतोय आणि हा चौकार सांघिक धावफलक पुढे सरसवण्यास मदत करून देतोय आणि हा चौकार संघाची धावसंख्या तब्बल नेऊन ठेवतोय तो 17 धावांवरती. पहिल्या षटकात जवळपास निघाल्या 13 धावा. त्यानंतर हे दुसरं षटक बहुधा महागडा षटकाच्या दिशेनं वळण्याची ही प्रक्रिया बहुधा पाहायला मिळते. याही वेळेस पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळेस फटका फसतोय, परंतु नो मॅन्स लँडमध्ये चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार करतोय. चौकार प्राप्त होतोय आणि हा चौकार सांघिक धावफलक सांघिक धावफलक 21 धावांवरती बदल मारताना पाहायला मिळतोय. दुसरं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतोय. गोलंदाज सागर याचं काही महागडं षटक. पुन्हा एकदा सागर. याही वेळेस मोठा फटका. चेंडू आणि चेंडू पैसा सुरेख संपर्क. चेंडू बघता बघता सीमारेषेचा उल्लंघन करतोय तब्बल 6 धावांसाठी आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावफलक पोहोचतोय तब्बल 27 धावांवरती. सुरेख फटकेबाजांकडून पाहायला मिळतं एक महत्त्वपूर्ण सामना, महत्त्वपूर्ण षटक. दुसरं षटक पाहायला मिळतंय ध्रुव पारसेम संघाविरुद्ध वाखेंडजोगी फटकेबाजी पाहायला मिळते. ज्या गोलंदाजांकडे अनुभव आहे, या अनुभवाच्या विरुद्ध मात्र ही प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत फलंदाज. तब्बल 2 चौकार 1 षटकार या षटकात निघतोय आणि फलंदाज पुन्हा एकदा
अकूट टप्प्याचा चेंडू, याही वेळेस एक मोठा फटका, चेंडू बघता बघता सीमारेषे लगत षटकार प्राप्त पाहायला मिळतोय. सुरेख फटकेबाजी फलंदाजाची पाहायला मिळते. फलंदाज आनंद पाटील याची पाहायला मिळते. संघाची धावसंख्या या षटकाराच्या साहाय्यानं वाढते. सांघिक धावफलक जवळपास पोहोचतोय तो तब्बल 33 धावांवरती, तर वैयक्तिक कोट्यात जवळपास 26 धावा बनवतोय आनंद पाटील हा फलंदाज. दुसरं षटक हे प्रगती पथावर काहीसं मागणं षटक, चौकार चौकार षटकार षटकार असं समीकरण हे दुसऱ्या षटकाचं. आणि गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, सागर हा गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस स्कूपचा फटका, सुंदर फटका पाहायला मिळतोय. स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. नो मॅन्स लँडमध्ये ज्या ठिकाणी कुठचाही क्षेत्ररक्षक उपलब्ध नव्हता अशा जागी चेंडू जातोय. चौकार हा प्राप्त पाहायला मिळतोय. फाईन लेग क्षेत्रात ज्या ठिकाणी कुठचाही क्षेत्ररक्षक उपलब्ध नव्हता तीस धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत या षटकात जवळपास. यावेळेस लोफुल टॉस चेंडू, सुंदर फटका, यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेचलेला फटका, चेंडू तब्बल 6 धावांसाठी. या षटकात जवळपास 3 मोठे फटके, षटकार आणि 3 चौकार फलंदाज आनंदच्या बॅटमधून निघतायत आणि हे फटके सांघिक धावफलक जवळपास नेऊन ठेवतायत तब्बल 43 धावांवरती. 2 षटकांचा खेळ हा समाप्त झाल्यानंतर अजूनही या इनिंग मधील 4 षटकांचा 24 चेंडूंचा खेळ हा बाकी. संघ 43 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवतायत. पहिल्या षटकात 13 धावा निघाल्या होत्या गोलंदाज अमीरच्या. त्यानंतर दुसऱ्या षटकात निघाल्या जवळपास 30 धावा आणि त्यानंतर नवीन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी बारकवरती अमीर. ज्या अमीरनं पहिलं षटक हाताळलं, 13 धावा खर्ची घातल्या, तो गोलंदाज अमीर सज्ज होतोय. स्ट्राईकरवरती फलंदाज सामना करेल गोविंद. एक षटकाराच्या सहाय्यानं तब्बल 7 धावांवरती वैयक्तिक खेळ साकारतोय गोविंद हा फलंदाज. गोलंदाज पुन्हा एकदा अमीर. यावेळेस गती परिवर्तन, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, तिसऱ्याच्या डोक्यावरसून खेळलेला फटका, 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, सहजरित्या 2 धावा पूर्ण पाहायला मिळत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न मानस धरून होता फलंदाज आनंद याचा, परंतु साथीचा फलंदाज गोविंद हा 2 धावांवरती समाधान मानण्यात यश निर्माण करतोय. तिसरी धाव बहुधा तो नाकारतोय आणि त्यानंतर मात्र 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. 45 धावांपर्यंत मजल मारते अमीरचा पुढील चेंडू. यावेळेस मात्र सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू वन बाउन्स, खेळाडूच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय. गोविंदच्या बॅटमधून एक सुरेख फटका, मनगटी फटका पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी लेग वरती चेंडू होता त्या ठिकाणी चेंडूला उधळून लावतोय. निश्चितच चौकारच्या साहाय्याने चौकार प्राप्त करतोय आणि हा चौकार सांघिक धावफलक 50 धावांवरती 49 रन्स ऑन स्कोरबोर्ड. यावेळेस गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस पाहायला मिळतोय, परंतु त्याचा पुरेपूर फायदा बहुधा फलंदाज घेतोय, वेट करतोय आणि निश्चितच कैसा थांबतोय, फटका खेळतोय, चेंडू बघतोय आणि अंतिम क्षणी खेळलेला फटका चेंडूवरती 6 धावा बहाल करून देतोय आणि या 6 धावा सांघिक धावफलक जवळपास नेऊन ठेवतायत तब्बल 55 धावांवरती. तिसरं षटक हे प्रगतीपथावर असताना गोविंद आणि एका बाजूला आनंद ही जोडी मात्र आग ओकते या मैदानावरती. सुरेख फटकेबाजी, केवळ तिसरं षटक प्रगतीपथावर जवळपास 3 चेंडूंचा खेळ समाप्त बहुधा होतोय आणि सांघिक धावफलक पोहोचतोय तब्बल 55 धावांवरती. याही वेळेस पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडूखाली क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र येतोय. झेल टिपण्याची नामी संधी, यावेळेस मात्र झेल टिपला जातोय. गोविंदाची खेळी होते समाप्त. डीजे
गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा सुंदर फलंदाज पाहायला मिळतोय प्रवीण हा फलंदाज जोरदार अपील हे पंचांकडे बहुधा पाहायला मिळतोय पंच बहुधा अपील फेटाळत आहे निश्चितच काय होतंय मैदानावरती काय घडतंय संक्षिप्त रूप आपल्या समोर सादरीकरण पाहायला मिळतोय निश्चितच पंचांकडे जोरदार अपील दाद मागितली होती परंतु पंचांचा इशारा हा बॅट कटचा पाहायला मिळतोय निश्चितच धावफलकात बदल पाहायला मिळतोय केवळ एकेर धावेनिशी संघाची धावसंख्या वाढली जाते स्ट्रायगरवरती नवोदित फलंदाज प्रवीण एक उंचपुरा ताकदवर खेळाडू ज्याची ख्याती कीर्ती पापा या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू प्रवीण हा स्ट्रायकरवरती यावेळेसही सुंदर चेंडू फलंदाजाला चकवा निर्माण करतोय चेंडू बहुधा फाईन लेग क्षेत्रात पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतोय केवळ एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न सहजरित्या 2 धावा पूर्ण पाहायला मिळत आहेत 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढली जाते सांघिक धावफलक जवळपास पोहोचतोय तब्बल Good start here to the over. It's a wonderful start, a flying start provided by Bappa and Anand to the side of Ganpati Warriors. The score was out of 59 runs for that single. This is great stuff. It's a massive score been posted already on the scoreboard. That's flat and should just be a single. This is good stuff. Very good bowling here from Lakshman. Considering just 2 runs off the first 3 deliveries. Oh, another very quick delivery. Right on the money. He's bowling quick. And right in the block hole region, but slightly outside off now. So another dot delivery. Score remains on 60. That should be a catch. No, it's in the gap, in fact. Just over the fielder at long off. Picked up the important wicket. Anand Patil has just departed after playing a wonderful knock of 42 runs. Oh, that's a big hit. But straight into the hands of the fielder at long on. Another wicket going down.
3 wickets of the last 3 deliveries as Pradeep walks out to the middle. As Chandrakant will be on a hat-trick, requesting the batsman to please come out quickly. As we are into the day 3, the final match of the day 3, the quarter-final encounter. He's played it along the carpet, and that should just be a single. And score moves on to 65 runs. The 5th over in progress here. That should just be another single. But Misfield has... Oh no, they don't take the 2nd run. Good comeback. Good comeback from the fielder. Despite that fumble, he hasn't allowed the batsman to pick another run. At the same time, I would like to appreciate the bowling side as well. Dhruv Parsey that considered 58 runs off the first 3 overs. Oh, that's played beautifully and very well stopped. Now they're running hard. Chance of a run out. Wrong end. The throw was at the wrong end, I guess. He should have been throwing. The wicket keeper should have given him the call. But still a very good fielding effort there to keep it down to just 2 runs. That was driven through the extra cover region. That's up in the air and should just be a single. Score moves on to 69 runs. Very good comeback here. Great comeback, I must say, from Dhruv Parsey. They've considered just 11 runs off the last 2 overs. 58 in first 3 overs and just 11 runs coming off the last 2 overs. So wonderful comeback after those important wickets of Bappa and Anand. If they can keep it down to just 4 or maybe 5 runs this over, then we can have a game on here. Dhruv Parsey. Score is 69 runs. If they can keep it under 78 or maybe... Oh, it's not happening. That's a massive 6. What a strike here. And once again, that crunching sound as the ball hits the willow. A beautiful strike over the cow corner for 6. And score moves on to 75 runs. And both the batsmen of Ganpati Warriors Usgaon now looking to finish. Anirudh, the man on strike. So that's played along the carpet. Will they look for a 2nd run? No, they cannot get it. It's a run out. A wonderful throw coming in. Straight into the hands of the bowler. RN, the bowler. Very good, really good collection from him. And a run out. So they will keep it down to just a single. Score moves on to 76 runs. Shivaji walks out to the middle to join Anirudh. He'll be at the non-striker's end. RN will continue. That's a good strike.
That's a very good strike at this point of time. And that will certainly help their cause. Good striking this from Anirudh. He seems to be finishing wonderfully for his side, Ganpati Warriors Usgaon. That's up in the air and will be another single. But importantly, most importantly, Anirudh is back on strike. The fielder had absolutely no chance. It's gone big, but not big enough. Should just be a catch at the long on. Score is 83 runs. Requesting the next batsman to please come out quickly. And Sangam to face the last delivery of their innings. That's up in the air and should be taken. सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा शिवछत्रपती चषक 2021 एक रोमहर्षक स्पर्धा. तमाम रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. समालोचन कक्षाच्या वतीनं
मी समालोचक सचिन सावंत आणि माझ्या समवेत आमचे साथी समालोचक त्यांची सुमधुर वाणी इंग्लिशमधून आपल्या समोर झळकते ते आमचे प्रतीक आमणेकर सर यांच्या वतीनं पुन्हा एकदा तमाम प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक सुंदर स्पर्धा तमाम आयोजकांच्या वतीनं सुंदर स्पर्धेचं श्रेय हे जाते शिव मराठा स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब नावेलीम गोवा यांना. त्यांच्या माध्यमातून एक सुंदर स्पर्धा या मैदानावरती रंग घेते. या स्पर्धेचा आजचा हा 3रा दिवस, उद्याच्या दिवशी 4था दिवस आणि परवा अंतिम दिवस आणि या अंतिम दिवशी पाहायला मिळेल या स्पर्धेत सहभाग दर्शवणाऱ्या संघांपैकी कुठचा संघ अंतिम विजेता म्हणून नावारूपास पाहायला मिळतोय. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती 84 धावांच्या आव्हानाचा बचाव करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज पाहायला मिळतोय. तो प्रदीप हा गोलंदाज. एका बाजूने संघ पाहायला मिळतोय ध्रुव पारसेम, तर दुसऱ्या बाजूने संघ गणपती वॉरियर्स उसगाव संघ. सुंदर चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय मिड ऑफ क्षेत्रात, सुंदर फेक ही पाहायला मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण, तेवढंच सुंदर फेक, सुरेख थ्रो पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक चा पाहायला मिळतो. आणि जोपर्यंत बहुधा थ्रो पाहायला मिळतोय काहीसा अडचणीत सापडला होता फलंदाज, परंतु अंतिम क्षणी मात्र काहीसा आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये बहुधा सुरक्षित पाहायला मिळतोय फलंदाज. तगडं आव्हान आणि त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात. एका बाजूनं फलंदाज पाहायला मिळतोय तो राम, तर दुसऱ्या बाजूनं फलंदाज अमीर ही जोडी मैदानात. मोठा फटका, चेंडू बराच वेळ हवेत, 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. 1 बाउंस चेंडू पडतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती. लॉंग ऑन क्षेत्रात सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. परिणाम स्वरूप मात्र केवळ 2 धावा निघतायत. 2 धावांनी संघाचं खातं पुढे सरसावतोय. धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक 3 धावांपर्यंत पोहोचतोय. 84 धावा या आव्हानाचा बचाव करण्यासाठी एका बाजूने प्रतिस्पर्धी संघ गोलंदाजी मार्कवरती प्रदीप या गोलंदाजाला लगावतोय, तर स्ट्राईक एंडवरती एका बाजूने सुरुवात केली होती फलंदाज राम याने आणि त्याची साथ देण्यासाठी नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज पाहायला मिळतोय तो अमीर हा फलंदाज. डाव्या व उजव्या हाताचा फलंदाजांचं कॉम्बिनेशन हे मैदानात 84 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी. यावेळेस काहीसा ऑफस्टिकच्या बाहेर फेकलेला चेंडू, सुरेख फटका पाहायला मिळतोय. विदुलांद कार्पेट फटका पॉईंट क्षेत्रात पाहायला मिळतो. सुंदर क्षेत्ररक्षण, केवळ 1 धाव मात्र परिणाम स्वरूप पूर्ण पाहायला मिळते सर. आणि या एकेर धावेनिशी संघाची धावसंख्या वाढते. धावफलक जवळपास पोहोचतोय 4 धावांपर्यंत. 84 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना प्रत्येक निर्धाव चेंडू अतिरिक्त दबाव हा निर्माण करेल फलंदाजावरती, परंतु निश्चितच प्रत्येक चेंडूवरील धाव निघणारी धाव दबाव निर्माण करेल ही गोलंदाजावरती. यावेळेस मोठा फटका, 1 बाउंस चेंडू येतोय. काऊ कॉर्नर क्षेत्रात ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपलब्ध होता त्या ठिकाणी चेंडू जातो. 1 धाव ही सहजासहजी निघते आणि या एकेर धावेनिशी संघाची धावसंख्या ही 5 धावांपर्यंत पाहायला मिळते. ती 84 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना उर्वरित काही चेंडूंचा खेळ हा बाकी. कुठचा फलंदाज मोठी भरारी घेतोय, कुठच्या फलंदाजाला मोठे फटके मारण्यात यश प्राप्त होतंय हे येणाऱ्या काळात स्पष्ट होतंय. दरम्यान याही वेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. पहिली धाव ही सहजरित्या पूर्ण, दुसरी धाव ही जोखमीची ठरू शकेल. केवळ एकेरी धाव मात्र या चेंडूवरती निघते आणि ही एकेरी धाव सांघिक धावफलक जवळपास नेऊन ठेवतोय. धावफलक पोहोचतोय तब्बल 6 धावांवरती. एक मोठं आव्हान, परंतु त्या आव्हानाचा पाठलाग करताना 1 ते 2 षटकं जर मोठी निघाली तर निश्चितच 3 ते 4 फटके मोठे निघाले तर निश्चितच सामना सहज सोपा असेल तो फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. अंतिम चेंडू पहिल्या षटकाचा. सुंदर चेंडू, गतिशील चेंडू, तेज तर्रार वेगवान चेंडू ब्लॉक होलमध्ये फेकतोय गोलंदाजी. ज्या चेंडूला गोलंदाजचं ब्रह्मास्त्र असं संबोधलं जातं तो चेंडू मात्र गोलंदाज प्रदीपच्या गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ हा समाप्त होतोय. पहिला षटक म्हणजेच तब्बल 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलक बिनगडाच्या मोबदल्यात तब्बल 7 धावांवरती पाहायला मिळतोय. तो 84 धावांच्या एका तगड्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना. आव्हान मोठं आहे, परंतु त्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याच प्रकारचा विश्वास हा दाखवावा लागेल या दोनही फलंदाजांना. कबुतराला गरुडाचे पंखही लावता येतील, परंतु गगन भरारीचं वेड हे मात्र रक्तात असावं लागतं, कारण आकाशाची ओढ ही दत्तक घेता येत नाही. येणाऱ्या चेंडूंचा म्हणजे जवळपास 30 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी तब्बल 77 धावांची आवश्यकता. 30 चेंडू आणि 77 धावांची आवश्यकता, म्हणजेच प्रति षटकात जवळपास 2 मोठे फटके मारणे हे अति आवश्यक. सेकंडवरती राम
अकूट टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि चेंडू पैसा संपर्क तेवढासा सुरेख संपर्क होत नाहीये. परिणामस्वरूप मात्र केवळ एक धाव ही निघते आणि ही एक धाव प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला बहुधा एकेरी धावेनिशी सांघिक धावफलक पुढे सरसावतोय. 8 धावांपर्यंत मजल मारतोय. 8 धावा धावफलकावरती गणल्या जात आहेत. संघाची धावा 8 धावांवरती. छत्रपती चषक 2021 एक सुंदर स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर सुंदर पंचगिरी, लालित्यपूर्ण समालोचन आणि दैदिप्यमान आयोजन या स्पर्धेची खासियत. यावेळेस मात्र एक मोठा फटका गगनाला गवसणीही पाहायला मिळते. चेंडू जवळपास सीमारेषेचं उल्लंघन करतोय. चेंडू सीमारेषा पार पाहायला मिळतोय. वन बाउंस चेंडू जातोय म्हणजेच चेंडूवरती गोलंदाज मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती आनंद हा गोलंदाज. लो फुल टॉस चेंडू, पुन्हा एकदा सुंदर फटका. यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. तोपर्यंत सहजरित्या 2 धावा निघतायत. या 2 धावा सांघिक धावफलक जवळपास पुढे सरसावण्यास मदत करतायत. धावफलक तब्बल पोहोचतोय 14 धावांवरती. दुसरं षटक प्रगती पथावर. दुसऱ्या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी. काहीशी सावध आणि संतोष सुरुवात ही पाहायला मिळते ती राम आणि फलंदाज आमिर यांची. अकूट टप्प्याचा चेंडू, यावेळेस मात्र बिगेट करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेत. चेंडूवरती तब्बल चेंडू सीमारेषा पार करतोय. सीमारेषेचं उल्लंघन हे चेंडूवरती पाहायला मिळतंय आणि या चौकारच्या साह्यानं सांघिक धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक पोहोचतोय तब्बल 18 धावा धावाफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा. अकूट टप्प्याचा चेंडू, याही वेळेस एक सुंदर फटका. यावेळेस मात्र फटका येतोय मिड विकेट क्षेत्रात. पहिली धाव सहज, दुसरी धाव थ्रो पाहायला मिळतोय आणि परिणामस्वरूप मात्र 2 धावा या सहजरित्या पूर्ण करतायत दोनही फलंदाज. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. जवळपास या षटकातील 5 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय आणि 20 धावा धावफलकावरती गणल्या जात आहेत. अजूनही या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी. त्यानंतर 24 चेंडू म्हणजे अजूनही 25 चेंडूंचा खेळ हा बाकी तो या डावातील. उर्वरित काही चेंडूंचा खेळ घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. सुंदर फटका. चेंडू बराच वेळ हवेत. चेंडू येतोय पॉइंट क्षेत्रात. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपलब्ध परंतु चेंडू अडवण्याचा प्रयत्न काहीसा खराब ठरतोय. सुंदर क्षेत्ररक्षण बहुधा पाहायला मिळते. परिणामस्वरूप मात्र 3 धावा पूर्ण करतायत दोनही फलंदाज. 3 धावांनी सांघिक धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक पोहोचतोय तब्बल 23 धावांवरती. 84 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 2 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय आणि या 2 षटक 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 23 धावांपर्यंत मजल मारतोय. 23 धावा काहीशी सावध सुरुवात ही मात्र पाहायला मिळते. ती 84 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवात नेहमीच छोटी करावी पण शेवट मात्र एक सोहळा बनला पाहिजे. आयुष्यात सावकाश चाला काही हरकत नाही परंतु चालताना असं चालायचं की आपल्या कर्तृत्वाची आणि यशाची दैदिप्यमान पावले ही सदैव मागे उमटली पाहिजेत. अजूनही 24 चेंडूंचा खेळ हा बाकी आणि या 24 चेंडूंवरती विजयासाठी तब्बल 61 धावांची आवश्यकता. म्हणजेच मोठे फटके हे मारावे लागतील. एका बाजूने कुठच्या तरी फलंदाजाला मोठे फटके खेचावे लागतील. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवरती अतिरिक्त दबाव बनवावा लागेल आणि त्यानंतर मात्र त्या दबावाखाली त्यांना क्षेत्ररक्षण गोलंदाजी करावी लागेल. ती फलंदाजी करणाऱ्या संघाला एक मोठं षटक 20-22 धावांचं काहीसं दबाव निर्माण करेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती परंतु एक सुंदर षटक दबाव निर्माण करेल हे फलंदाजावरती. फलंदाज आणि गोलंदाज यांच्या या लढाईत कुठचा संघ वरचढ ठरतोय, कुठचा संघास विजयश्री प्राप्त होते, कुठच्या संघास अंतिम क्षणी मात्र हार पत्करावी लागते याची पूर्तता करणारे हे काही 24 चेंडू आणि या 24 चेंडूंमधील 6 चेंडूंचा खेळ घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती
प्रदीप हा गोलंदाज, ज्या प्रदीपनं पहिलं षटक हाताळलं तर गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू, सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा, यावेळेस मात्र काहीसा भरकटलेला चेंडू असल्याचा, म्हणजेच क्रिकेटच्या सांगतिक भाषेत ज्या चेंडूला पंजाब टू हरियाणा असं संबोधलं जातं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येचा नियम क्रमांक 22 नुसार चेंडू स्वैर पाहायला मिळतोय. म्हणजेच अवांतरच्या रूपात एकही धावेशी सांघिक धावफलक पुढे सरसावतोय. 24 धावांपर्यंत मजल मारतोय गोलंदाज प्रदीप. पुन्हा एकदा यावेळेस मात्र आमिरच्या बॅटमधून मोठा फटका, चेंडू गगनाला गवसणी घालतोय, हवेत चेंडू विसावतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खालती येतोय, हलकेच झेल टिपतोय आणि यावेळेस मात्र एक छोट्या खेळीचा सुरेख फटकेबाज राम हा फलंदाज स्ट्रायकिंगवरती सज्ज होतोय. ज्या रामकडे ताकद आहे, क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि बहुधा ध्रुव पारसी संघाच्या आशा अपेक्षा या असतील त्या राम या फलंदाजाकडून. तो राम सज्ज होतो स्ट्रायकिंगवरती मारा करण्यासाठी. गोलंदाज प्रदीप सज्ज. रामच्या बॅटमधून सुंदर फटका, आखूट टप्प्याचा, पुन्हा एकदा काऊ कॉर्नर मिडविकेट क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. एक धाव ही बहुधा सहजासहजी पूर्ण करतायत दोनही फलंदाज. त्या ठिकाणी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे राम या फलंदाजाकडून. त्या ठिकाणी मात्र राम हा फलंदाज बहुधा एकेर धावेवरती समाधान मानतोय आणि या एकेर धावेशी सांघिक धावफलक धावफलक पुढे सरसावतो. 25 धावांपर्यंत पोहोचतो. येणाऱ्या काही चेंडूंचा खेळ हा बाकी. गोलंदाज प्रदीप पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मात्र सुरेख फटका, चेंडू बहुधा गगनाला गवस निघालतोय, चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. तब्बल षटकारासाठी झिंग झिंग झिंगाट करत चेंडू सीमारेषा पार आणि या षटकाराच्या साह्यानं सांघिक धावफलक पुढे सरसावतो. धावा धावफलकावरती. येणाऱ्या काही चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाज प्रदीप पुन्हा एकदा. आखूट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू पुन्हा एकदा गगनाला गवस निघालतो. बॅक टू बॅक सिक्सर लगातार. 2 चेंडूंवरती सलग दुसरा मोठा फटका. षटकार प्राप्त होतोय आणि हा षटकार सांघिक धावफलक जवळपास नेऊन ठेवतोय, तब्बल पोहोचवतोय. निश्चितच 37 धावांवरती 84 धावांच्या आवाराचा पाठलाग करताना डेज धन्यवाद डीजे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी मार्कवरती प्रदीप. याही वेळेस सलग तिसऱ्या चेंडूवरती तिसरा मोठा फटका. फलंदाज साईनच्या बॅटमधून एक आग ओकणारी फलंदाजी, सलग बॅक टू बॅक सिक्सर आणि लगातार 3 चेंडूत 3 मोठे फटके. तब्बल 18 धावा निघतायत आणि या 18 धावा सांघिक धावफलक जवळपास नेऊन ठेवतायत. धावफलक मजल मारतोय, तब्बल पोहोचतोय तो 84 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना.
बहुधा शेवटचा चेंडू, याही वेळेस मोठा फटका, गगनाला गवसणी घालण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू काहीसा खाली राहतो. एक धाव मात्र ही सहजासहजी पूर्ण पाहायला मिळते आणि निश्चितच ज्या ठिकाणी वाटलं होतं कुठेतरी कमी पडतोय ध्रुव पारसेम संघ 84 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, त्या ठिकाणी मात्र सलगचे 3 षटकार काहीशी पुन्हा एकदा नवचैतन्य प्राप्त करून देत आहेत ते फलंदाजी करणाऱ्या ध्रुव पारसेम संघाला. ध्रुव पारसेम संघाला प्रतिस्पर्धी संघ उसगाव संघाविरुद्ध, गणपती वॉरियर्स संघाविरुद्ध उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि 18 चेंडूत विजयासाठी तब्बल 40 धावांची आवश्यकता. म्हणजेच 18 चेंडू 40 धावांची आवश्यकता कशा प्रकारे भरून काढतोय फलंदाजी करणारा ध्रुव पारसेम संघ हे सांगण्यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो आमचे साथी समालोचक प्रतीक आमोणेकर सर यांना आणि मी सचिन सावंत काही काळ तुमची रजा घेतोय. धन्यवाद. Well, what a contest this is turning out to be. Welcome back, everyone. This game is not over yet. Sahil making a statement here with his bat, smashing 3 consecutive sixes. And he'll make it 4th. That's a magnificent strike. Yes, it's a 6 again. This is superb striking out here at the Navelim Panchayat ground. Welcome to Sahil. Welcome to Sahil Arolkar show, ladies and gentlemen. A big welcome with a 6 to Anirudh. Now that's gone up in the air and it is high and handsome. 5th 6. 5 sixes now for Sahil. They're taking the game away here from Ganpati Warriors as go. Wonderful cricket. Away. Oh, good comeback. And it's a wide, in fact. It's a wide ball. Anirudh under pressure, and it can be seen. Consecutive sixes followed by a wide ball now. And what a game of cricket this is turning out to be. Fantastic game of cricket. Sahil Arolkar, remember the name. And has he put it away? Yes, he has. 3rd 6 for him. Consecutive sixes. 6, 6, 6 now again for Sahil Arolkar. That's the kind of a knock they needed. Dhruv Parsem and Sahil Arolkar has provided them with the one. 6 sixes. Well, this is superb batting. Here the DJ, the sound system, is getting tired of playing the music over and over again. Now that's up in the air and that's in the gap. Another boundary. It was really very good thinking this time from Anirudh to bowl the slower delivery. But it was a full toss and over the long on fielder. And look at that. Look at the body language of Ganpati Warrior. Look at the supporters, all the supporters of Dhruv Parsem coming alive. And that's another 6.
What are a superb batting! Magnificent striking here from Sahil Narolkar. We had to wait till the third over for him to arrive. And after the fall of Amir's wicket, he's just... Score moves out to 73 runs, just 11 away now. It's just a matter of 2 strikes. What an outstanding batting performance here from Sahil. Oh, that's up in the air, but should fall safely. And Sahil is just 2 runs short of... This has turned out to be out of nowhere. Sahil Narolkar has arrived here at the now Velim Panchayat ground and has completely devastated the bowling attack of Ganpati Warriors Usgaon. Just 10 away now. Well, this is smart cricket. Wonderful cricket. 11 balls, 9 to get. Score moves out to 75 runs. Just 9 away from claiming that spot in the semi-finals of the tournament. The first all Goa Panchayat and Municipality level tennis ball cricket tournament organized by Shiv Maratha Sports and Cultural Club. RN attempting that switch it, but why would you do that? You're a set batsman. It's just a matter of dealing in singles at the moment. Bit of immaturity there from RN. But Sahil, I just cannot praise him enough for his wonderful knock. What an innings he has played. And a dot ball. Good comeback here from the bowler of Ganpati Warriors Usgaon. Sahil Narolkar playing on 49 runs of just 12 deliveries. Outstanding. Has played a staggering innings here. He has lightened the entire now Velim Panchayat ground. And looks like another dot ball. Well, this is good comeback. Very good comeback here from Ganpati Warriors. Is there a twist in the tail? Consecutive dot balls now. Sahil Narolkar has changed his game, his approach. He's gone into a defensive mode now. His struck should be a single. Yes, it is just a single. Very good fielding there. And that will be 50. What an outstanding 50 here for Sahil Narolkar. That certainly deserves a big standing ovation. And we can see entire spectators putting their hands together to acknowledge this 50 from the youngster Sahil Narolkar. You're an absolutely outstanding young man. RN. Seven required of 7 deliveries. He's played it. And that has gone the distance. This time RN applying the finishing touches.
run needed now. Every fielder has come up, except for the one standing halfway in the cow corner region. And Sahil Arulkar, he must be favourite here to finish it off in style. In fact, it's a wide ball. That's it. That's it. Look at the celebrations. Look at the spectators and supporters of Dhruv Parse. Please, not on the pitch. Not on the pitch. Stay away. #58